तुम्ही आता अभ्यास करता एनएलएमची गणित केली बरोबर. आता आजचं चॅप्टर होऊ द्या. आज वर्क पॉवर एनर्जी मी चालू करतोय. वर्क पॉवर एनर्जी झाल्यानंतर उद्यापर्यंत काय करताल तुम्ही. आता उद्यानंतरचं एक लेक्चर असेल शनिवारचं, तर ते पहिले 30 मिनिटं आपण डाऊट सॉल्विंग करू. जे चॅप्टर डाऊट्स होते ना क्वेश्चनचे, ते डाऊट घेऊन या. डाऊट कशा करसाल, एक पेज घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही जे सॉल्व्ह केलंय ते रेड पेन डाऊट लिहून ठेवा. मी काय करेन, पहिला मुलगा घेईन त्या डाऊट घेईन, पटकन सॉल्व्ह करेन, दुसरं घेईन. पण डाऊट असे घेईन, डाऊट घेताना तो डाऊट त्याचा सॉल्व्ह नाही होणार, त्याला जी अडलेली कन्सेप्ट होती ती सगळ्यांची क्लिअर होईल. ते असल्या एक 30 मिनिटामध्ये आपण डाऊट पण सॉल्व्ह करू आणि नवीन नवीन कन्सेप्ट पण शिकू. क्लिअर होतंय. म्हणजे आज उद्या जाऊ द्या, शनिवारी काय करसाल, शेवटचे 30 मिनिटं, लास्ट 30 मिनिट. तर सुट्टी आहे का. बरं मग त्यानंतर पुढचा नेक्स्ट वेनसडे. हां, नेक्स्ट वेनसडेला शेवटच्या म्हणजे लेक्चर मे बी फ्रॉम 9 to 11 असेल, 10:30 to 11. डाऊट्स मार्क करून द्या. तोपर्यंत गणित सॉल्व्ह करा, डाऊट्स घे मार्क करा. डाऊट भरपूर तुम्हाला येणार, हे सॉल्व्ह होत नाही, ते सॉल्व्ह होत नाही, इथं फोर्स कसा लावायचा, हे उत्तराला आम्ही कसं करू, काहीच कळलं नाही, आता सांगा. सगळं असेल तर सगळं घेऊन या. तुम्ही जो क्वेश्चन सॉल्व्ह कराल तो काहीतरी सॉल्व्ह करून या, म्हणजे मला कळेल बाबा नक्की डाऊट कुठे आहे. म्हणजे हा डाऊट नाही होणार की तुम्ही म्हणलं हा क्वेश्चन मला येत नाही, हा डाऊट आहे का, हा डाऊट नाही. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा, मी चुकेन सर हे सॉल्व्ह केलंय, आता उत्तर येत नाही बरोबर, आता डाऊट आहे, मी चेक करेन हे चुकलंय. ते एखादं चुकलं असेल तर मॅक्झिमम लोकांचं तेच चुकतंय. हे मला अनुभव तोच आहे, तुम्हाला डाऊट येणारच येतो. तो डाऊट ॲज अ न्यूमेरिकल घेणे येते आणि सॉल्व्ह करून टाकेल. डाऊट सॉल्व्ह कसा करू आपण, तर डाऊटचा प्रॉपर अनालिसिस करू, त्यामध्ये मिसिंग कन्सेप्ट काय ते शोधू. ही कन्सेप्ट येत नाहीये म्हणून डाऊट आला, कन्सेप्ट क्लिअर केली की डाऊट काय होईल तो निघून जाईल. क्लिअर आहे. म्हणजे कधीवर डाऊट सॉल्विंग, आता येत्या बुधवारी 10:30 ते 11 सोबत सगळ्यांनी एनएलएम सॉल्व्ह करा, घेऊन या माझ्याकडे. चल स्टार्ट करूया. न्यू चॅप्टर आहे, हेडिंगला वर्क पॉवर अँड एनर्जी. नवीन पान काढा, वरती लिहा वर्क पॉवर एनर्जी. वर्क पॉवर अँड एनर्जी. एनएलएमचा हा नंतरचा पार्ट आहे. एनएलएम पूर्ण झाला की नंतर काय वर्क पॉवर एनर्जी आहे. एकदा दोन बेस बनले तर पुढचं फिजिक्स शिकणं मग थोडं सोपं होतं. बेस एवढंच होतं, म्हणजे वेळ लागतो एनएलएमला वर्क पॉवर एनर्जीचा. झाला की मग सर्क्युलर मोशन, रोटेशन मोशन आहे, मग आपण मोशन चालू करणार. म्हणजे काय आपला पाथ कसा आहे, एनएलएम केलंय आपण, आता काय नाही वर्क पॉवर एनर्जी. यानंतर काय, यानंतर चालू करतो आपण कायनेमॅटिक्स. एनएलएम डब्ल्यूपी आहे ना, हे कायनेटिक्स आहे. दोघांच्या स्पेलिंग मध्ये फरक काय, इथे एम ए आहे, इथे एम ए, त्या ब्रँच मध्ये एम ए नाहीये. फोर्सला आपण काय म्हणतो एम ए. फोर्सचा फॉर्म्युला काय होता, एम ए होता ना. तर ज्या ब्रँचच्या स्पेलिंग मध्ये एम ए नाहीये, फोर्स नाहीये, त्या ब्रँच मध्ये फोर्स कन्सिडर करायचा. बघा ना, एनएलएम मध्ये आपण फोर्स जर कन्सिडर केला ना, नॉर्मल रिॲक्शन, ग्रॅव्हिटेशन फोर्स, टेन्शन फोर्स. इव्हन वर्क पॉवर एनर्जी मध्ये वर्क काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, काय कन्सिडर करणार फोर्स. जिथे फोर्स वरनं सगळे फॉर्म्युले आहेत, त्या पार्टचं नाव काय कायनेटिक्स. कायनेटिक्स मध्ये तुमच्याकडे 2 चॅप्टर्स आहेत, एनएलएम आणि काय डब्ल्यूपी. आता कायनेमॅटिक्स मध्ये एम ए, स्पेलिंग मध्ये एम ए आहे. एम ए म्हणजे काय फोर्स आहे, त्याच्या स्पेलिंग मध्ये फोर्स आहे. त्या ब्रँचचा अभ्यास करताना आपण फोर्सच कन्सिडर नाही करत, आपण फोर्समुळं जे काय होईल ते कन्सिडर करतो. म्हणजे काय, फोर्समुळं काय होईल, या बॉडीला फोर्स लावला, किती फोर्स लावला याचा विचार नाही करायचा, डायरेक्ट विचार करायचा बॉडीला एक इनिशियल वेलोसिटी आहे, बॉडीचं ॲक्सेलरेशन झालं, बॉडी इथपर्यंत पोचली, हे बॉडीचं काय झालं डिस्प्लेसमेंट. हे सगळं काय कायनेमॅटिक्स. त्याच्यामध्ये काय वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, हे सगळं. आणि कायनेमॅटिक्स मध्ये एक होणार आहे ते काय लिनियर मोशन.
अलॉंग स्ट्रेट लाईन. ही झाली की मग काय सर्क्युलर मोशन. ही झाली की मग काय रोटेशनल मोशन. बरोबर. हा आपला सिक्वेन्स आहे. मे बी असं करायला लागेल की एनएलएम झाल्यानंतर कायनेमॅटिक्स झाल्यानंतर आपल्याला आणखी चॅप्टर असेल जसे की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आहेत, इंडेक्सेस वाचतो तुमचा. लॉस ऑफ मोशन, वर्क फॉर एनर्जी, देन यू आर हॅव्हिंग सिस्टम ऑफ पार्टिकल्स रोटेशन मोशन. ते झालं तर ग्रॅव्हिटेशन आहे. देन यू आर हॅव्हिंग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, थर्मोडायनामिक्स, केटीजी, ऑसिलेशन्स, हे चॅप्टर्स वगैरे आहेत. तिकडे आपलं जावं लागेल. मे बी सिक्वेन्सने जाऊ, एक ग्रुपिंग करून क्लब करून आपण पुढे पुढे जाऊ. तर आता चालू करतो आपण काय वर्क, पॉवर, एनर्जी. हा पार्ट कशाचा आहे कायनेटिक्सचा आहे, पार्ट ऑफ कायनेटिक्स. तर ती पहिली कन्सेप्ट आहे वर्कची. आता हे जे वर्क आहे नॉर्मल लाईफ मधलं वर्क, यामध्ये बराचसा फरक आहे. नॉर्मल लाईफमध्ये मी समजा शिकवतोय तर हे वर्क होईल, पण प्रत्यक्षामध्ये जे फिजिक्स मधलं वर्क आहे ते काहीतरी वेगळं आहे. फिजिक्स मधलं वर्क आहे त्याची प्रॉपर डेफिनेशन ते काय. फिजिक्स मधलं वर्क आहे वर्क इज स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय डॉट प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय फिजिक्समध्ये वर्क काय आहे तर फक्त हा फॉर्म्युला आहे फोर्स एफ बार डॉट एस बार. त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हे जस्ट मी डेफिनेशन सांगितलं, अजून शिकवले का नाही जे सांगितले असं असं काहीतरी आहे. फिजिक्समध्ये वर्क म्हणजे हेच आहे. तर पाठ करू समजून घेऊ. म्हणता एकदा फिजिक्समधील वर्क, वर्क इज स्केलर प्रोडक्ट ऑफ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क इज एफ बार डॉट एस बार. आता हे जे वर्क आहे ना ह्याचं खरं नाव आहे मेकॅनिकल वर्क. फिजिक्समध्ये वर्क वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भेटतील. ज्या ज्या वेळेला आपण मेकॅनिक्स शिकू, मेकॅनिक्स कुठला असेल इथे असेल मेकॅनिकल वर्क. ज्या वेळेला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक शिकू त्यावेळेला असेल इलेक्ट्रिकल वर्क. चॅप्टरनुसार वर्क पण बदलत जाणार आहे, राईट. त्यातलं आपला चाललंय आता मेकॅनिक्स. मेकॅनिक्स मधलं हे जे वर्क याचं नाव काय मेकॅनिकल वर्क. त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणायचं काय फक्त वर्क. तो काय फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा डॉट प्रोडक्ट. एवढं लिहून घ्या. मग डॉट प्रोडक्टचा अर्थ काय, तोच का केला, वेक्टर प्रोडक्ट का नाही केला हे समजून घेऊ. झालं येस लिहून झालं. त्याचा अर्थ बुक आहे. समजा माझ्याकडे हा पाथ आहे आणि एक काहीतरी बॉक्स आहे. एका मुलाने काय केलं, छोट्या मुलाने याला एक दोरी बांधली आणि ह्या दोरीला तो ओढतोय इकडे. दोरीला तो वर ओढतोय म्हणजे इकडे तो फोर्स अप्लाय करतोय. बरोबर. त्याने फोर्स अप्लाय केला काहीतरी 12 न्यूटनचा. फोर्स अप्लाय केला तिरका, पण त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मग ब्लॉक जमिनीवरती चिटकू नये. काय होईल या फोर्सचे दोन कंपोनंट्स होतील, एक वरती एक कुठं पुढं, आणि हा ब्लॉक पुढे जाईल. ब्लॉक समजा इथपर्यंत पोहोचला. ब्लॉकची डिस्प्लेसमेंट इथून इथे. डिस्प्लेसमेंट काय वेक्टर क्वांटिटी आहे एस बार. फोर्स काय वेक्टर क्वांटिटी आहे एफ बार. डिस्प्लेसमेंट झाली एस बार फोर्स. चला ही झाली 10 मीटरची. हा जो अँगल होता हॉरिझॉन्टल सोबत हा अँगल होता 60चा. आता वर्कचं डेफिनेशन काय होती. वर्क होतं एफ बार
डॉट एस बार. तर ह्याचा अर्थ काय, मॅग्निट्यूड ऑफ एफ बार इंटू काय, मॅग्निट्यूड ऑफ एस बार इंटू काय, कॉस ऑफ अँगल बिटवीन एफ बार अँड एस बार. झालं. डॉट प्रोडक्ट असा असतो ना, हा काय ए बार, हा काय बी बार, दोघांच्या मध्ये अँगल किती आहे थिटा. ए बार डॉट बी बार काय असतो, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड. तर ॲरो लिहिला, मॉड लिहिला, मॉडच्या बाहेर जर काढला तर फक्त ए आपण लिहू शकतो, ॲरो लिहायची गरज नाही. त्याचा अर्थ त्याची फक्त व्हॅल्यू म्हणजे काय, मॉड एफ बार ऐवजी आपण एफ लिहू शकतो, मॉड एस बार ऐवजी एस लिहू शकतो, कॉस थिटा लिहू शकतो. याचा अर्थ काय, एफचा अर्थ काय, एफची फक्त व्हॅल्यू, डायरेक्शनचा विचार सोडून द्या, एफची फक्त व्हॅल्यू किती आहे 12 आहे, एसची फक्त व्हॅल्यू किती आहे 10 आहे, इंटू कॉस 60 म्हणजे काय, मॉड ए बार ए मॉड बी बार बी इंटू काय कॉस थिटा. याला आपण काय म्हणतो डॉट प्रोडक्ट किंवा काय स्केलार प्रोडक्ट. कधी होतो, असतात दोन वेक्टर पण त्याचा गुणाकार केला तर जे आन्सर येतं ते मात्र काय येतं स्केलर क्वांटिटी. त्यावेळेला आपण काय वापरतो डॉट प्रोडक्ट. इथं तेच घडलंय, फोर्स एक वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट दुसरा वेक्टर आहे, दोघांचं काय केलं मल्टिप्लिकेशन, आन्सर काय आलंय वर्क, ते काय आलंय स्केलार क्वांटिटी. अशा वेळेला मध्ये क्रॉस नाही वापरायचा, काय वापरायचा डॉट वापरायचा. फॉर्म्युला काय, मॉड एफ बार मॉड एस बार कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा, फोर्स व्हॅल्यू आहे 12, डिस्प्लेसमेंट इज 10, कॉस 60, 12 इंटू 10 किती 120, कॉस 60 किती 1/2, 120 इंटू 1/2 म्हणजे किती 60, त्याचा आन्सर येणार 60. थोड्याच्या युनिटकडे जाऊ आपण. बघा काय एफ बार डॉट एस बार, फोर्स युनिट काय न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं मीटर, म्हणजे युनिट ऑफ वर्क एसआय युनिट काय भेटलं न्यूटन मीटर. 1 न्यूटन मीटरचं असते ना 1 न्यूटन मीटर, त्याला आपण काय म्हणतो जूल. 1 न्यूटन मीटर इज, पाठ करूया म्हणता एकदा, वर्क इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एफ बार डॉट एस बार मॉड एफ बार मॉड एस बार कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा, युनिट फोर्सचं युनिट न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं मीटर न्यूटन मीटर जूल. एवढं घ्यालून सगळं. चला डॉट प्रोडक्ट का केला आहे, कारण की फोर्स वेक्टर डिस्प्लेसमेंट वेक्टर पण आन्सर काय स्केलर. डन येस. आता ह्याचे अर्थ वेगवेगळे आहेत, ते काढायचा प्रयत्न करू आपण. बेसिक फॉर्म्युला काय भेटला वर्कचा, बेसिक फॉर्म्युला भेटला एफ बार डॉट एस बार. ठीक आहे, तर एफ बार डॉट एस बार लिहू कसं शकतो आपण, एफ एस कॉस थिटा, त्याला आपण लिहू शकतो एफ एस कॉस थिटा. बघा वर्क आहे ते होतं का एफ बार डॉट एस बार, तर याला आपण लिहू शकतो एफ एस कॉस थिटा. मी याला आहे ना दोन प्रकारे लिहितो, कसं लिहितो बघा, मी ह्याला लिहितो पहिला प्रकार एफ कॉस थिटा इंटू एस, आणि याला मी दुसऱ्या प्रकारे लिहितो एफ इंटू एस कॉस थिटा. दोघांमध्ये फरक काय बघूया आपण, दोघांमध्ये आणखीन फॉर्म्युला तुम्हाला मिळत जाईल.
मला सांगा हा ऑब्जेक्ट आहे, हा चालला इकडे, ही काय त्याची डिस्प्लेसमेंट, हा फोर्स आहे, हा अँगल थिटा आहे. मी विचारलं हा फोर्स डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला किती आहे. मी काय म्हणलं, हा फोर्स, रिझॉल्व दिस फोर्स, व्हॉट इज कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तिथे थिटा, तिथे कॉस. मग फोर्सचा इकडचा कंपोनंट किती आहे, एफ कॉस थिटा. व्हॉट इज एफ कॉस थिटा, हा आहे कंपोनंट ऑफ फोर्स in the direction of डिस्प्लेसमेंट. बरोबर ना. फोर्स इकडे किती काम करतो, एफ कॉस थिटा, कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. मला सांगा वर्क आपण कसं लिहिलं होतं, एफ एस कॉस थिटा. याला आपण जर असं लिहिलं, एफ कॉस थिटा इंटू एस, तर याचा अर्थ काय, वर्क इज, व्हॉट इज एफ कॉस थिटा, कंपोनंट ऑफ फोर्स ला in the direction of displacement multiplied by displacement. क्लिअर होतंय. म्हणता एकदा वर्कचा दुसरा फॉर्म्युला, कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इनटू डिस्प्लेसमेंट. क्लिअर झालं. आता वरचा तिसरा फॉर्म्युला कसा बनेल बघा. मी म्हटलं की ही काय डिस्प्लेसमेंट, हा काय फोर्स, अँगल किती आहे थिटा. मी म्हटलं की डिस्प्लेसमेंटला रिझॉल्व करा. हिची डिस्प्लेसमेंट आहे एस बार, तिचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स किती असेल सांगा. एस बार इथे अँगल किती करतो, काय करतो, बरोबर. तिथे थिटा, तिथे म्हणजे याचा इथला कंपोनंट काय कॉस मध्ये येणार. हा किती येईन, एस कॉस थिटा. म्हणजे एस कॉस थिटा, एस बारचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. वर्कला आपण कसं लिहू, एफ एस कॉस थिटा. याला आपण लिहू कसं शकतो, आता याला आपण लिहू शकतो एफ इंटू एस कॉस थिटा, एफ इंटू एस कॉस थिटा. याचा अर्थ काय, फोर्स. याचा अर्थ काय, कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ, बघा दोन फॉर्म्युले भेटले. पहिला काय, कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इनटू डिस्प्लेसमेंट. दुसरा काय, फोर्स इनटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ह्याच्यावरनं जेईनीला न्यूमॅरिकल बनतात. एक पॉपकॉर्नचं एकदम फेमस न्यूमॅरिकल आहे, बाउलमध्ये पॉपकॉर्न टाकला आणि त्याला वरती ओढायचं, ते आपण सॉल्व्ह करू, ह्याच्यावरूनच बनतं. क्लिअर झालं एवढं, घालून चला. हा काय मोठा बाउल आहे, असा मोठा असा काचेचा, आणि एक पॉपकॉर्न घेतला आपण. हा पॉपकॉर्न आहे, एक टाचणी घेतली,
ती टाचणी त्या पॉपकॉर्नच्या आतमध्ये टाकली अशी आणि तो पॉपकॉर्न असा खाली फेकला इथे आणि ह्याला काय जोडलेली आपण टाचणी एक मॅग्नेट घेतलं हे काय मॅग्नेट बरोबर मॅग्नेट काय करेन त्या टाचणीला ओढेन ना म्हणजे असा फोर्स अप्लाय करेन असं हॉरिझॉन्टल फोर्स असेल मॅग्नेट समजा मी इथे नेलं मग इथे नेलं होईन काय पॉपकॉर्न पण त्याला चिटकून इथून इथे इथून इथे इथून इथपर्यंत जाईन ओके नाही कारण कंटिन्युअसली त्याला मॅग्नेट काय करेन असा फोर्स अप्लाय करेन राईट अगोदर पॉपकॉर्न होता कुठे इथे गेला कुठे इथे अँगल किती आहे थिटा हे डिस्टन्स किती आहे रेडियस आर आहे बरं का इथून मोजलं म्हणजे हवेत तर नाही मोजलं कुठनं मोजलंय ह्याच्या सेंटरपासून मोजलं असं थोडं बाऊल मनासमोर आणा असं बाऊल आहे हा सेंटर आहे हे डिस्टन्स किती आर हे पण किती आर हे पण किती आर हे पण किती आर हे पण किती आर सेंटर पासून हे किती आर हे किती आर सेम येते राईट हा पण आर आहे हा पण आर आहे क्वेश्चन काय फाइंड वर्क डन इन दिस केस क्वेश्चन आहे फाइंड वर्क डन फिजिक्स एकदम भारी विषय आहे हे डोकं चाललं तुम्हाला कळलं ना की आपण हळूहळू फिजिक्स करता करता बुद्धिमान बनतोय ते कन्सेप्ट लगेच अप्लाय करायची संधी फिजिक्समध्ये भेटते बायोलॉजीमध्ये पाठांतर करायची संधी भेटते तुमच्या केमिस्ट्रीमध्ये थोडं पाठांतर थोडं समजून घ्यायची केमिस्ट्री अंडरस्टँडिंगची संधी भेटते फिजिक्समध्ये अप्लाय करायची संधी भेटते गोष्टी तिन्ही लागतात अप्लाय पण करता यायला लागतं पाठांतर पण करता यायला लागतं समजून पण घ्यायला लागतं फिजिक्स संधी कुठली देते अप्लाय करायची करा अप्लाय आत्ताची कन्सेप्ट होती तीच आहे न्यूमेरिकल लिहून घ्या इयर लिहून घ्या जेई 2014चं गणित आहे जे 2014 लिहिलंय येस सॉल्व करूया चला समजावं म्हणून मी 2D मध्ये डायग्राम काढतोय हा बाऊल आहे पॉपकॉर्न अगोदर इथं होता बरोबर इथून इथे पोहोचला ही रेडियस किती आहे आर ही पण रेडियस किती आहे आर फोर्स अप्लाय केला असा बरोबर डिस्प्लेसमेंट कशी झाली हो डिस्प्लेसमेंटची खरी कन्सेप्ट काय डिस्प्लेसमेंट इज अ स्ट्रेट लाईन कनेक्टिंग इनिशियल पोझिशन विथ फायनल पोझिशन पॉपकॉर्न कुठे होता इनिशियली इथे ही काय पॉपकॉर्नची इनिशियल पोझिशन फायनली पोहोचला कुठे इथे ही पॉपकॉर्नची काय फायनल पोझिशन पण डिस्प्लेसमेंट काय कनेक्ट इनिशियल पोझिशन विथ फायनल पोझिशन ही काय डिस्प्लेसमेंट यस बरोबर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा जर जनरलाइज फॉर्म्युला वापरला असता तर तो होता एफ बार डॉट एस बार म्हणजे काय फोर्सचं मॅग्निट्यूड डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आणि कॉस ऑफ अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट फोर्स होता इथे बरोबर पण हा अँगल आपल्याकडे आहे का नाही ना हा अँगल नाही आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की हा अँगलच आपल्याकडे नाहीये त्यामुळे डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरता येणं शक्य आहे का आता नाही अँगल नाहीये एकतर जॉमेट्री वापरतो अँगल काढा पण तसं डेटा दिलेला नाहीये हा अँगल मात्र दिलाय तुम्हाला अँगल दिलाय बरोबर तरी फोर्सची लाईन आहे ती समजा अशी एक्सटेंड केली मी फोर्सची लाईन आहे ही काय डिस्प्लेसमेंट आहे हा थिटा आहे हा अँगल किती येतो हा 90 बरं हा 90 येईन हा पण 90 येईन ना हा किती येईन हा किती येईन हॉरिझॉन्टल फोर्स आहे ना व्हर्टिकल लाईन आहे ना व्हर्टिकल हॉरिझॉन्टलच्या मधला अँगल किती असतो 90 असतो हा 90 हा पण किती होईल 90 हा 90 हा थिटा हा किती 90 मायनस थिटा हा 90 हा अँगल तर काढू आपण ह्याची गॅरंटी नाही करत थिटा याची
आहे का? हम्म. हा 90 भेटला, 90 मायनस थिटा भेटलाय. तुम्हाला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मधला अँगल काहीतरी काढावा लागणार आहे. म्हणजे एक तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे, फोर्स इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, किंवा डिस्प्लेसमेंट इंटू कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. यात असं काहीतरी करा, या डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट काढा फोर्सच्या डायरेक्शनला, कळतंय? किंवा या फोर्सचा कंपोनंट काढा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला, आणि तुमचं उत्तर मग निघेल. लिहून घ्या, ट्राय करू. तर अँगल काढायचा प्रयत्न करा, येतो का बघा. ऑप्शन देऊ तुम्हाला, एफ आर साइन थिटा, एफ आर कॉस थिटा, एफ आर टॅन थिटा, एफ आर कॉट थिटा. काढ. डायग्राम काढा, डोकं चालवा. सॉल्व करू. ही डिस्प्लेसमेंट आहे, हे सुचतंय का मला? सांग, ही काय डिस्प्लेसमेंट, असं बघा बरं. इनिशियल पोझिशन आहे, ही काय फायनल पोझिशन, ही काय डिस्प्लेसमेंट. खूप पूर्वी कोण्यांची गोष्ट सांगितली होती, कोण्यांना कॅरम खेळायला आवडत होतं, आठवतंय? कॅरम खेळताना प्रत्येक स्टेप जे एका स्टेपमध्ये काम होत होतं ते 2 स्टेपमध्ये करायचे. कोण्यांना स्ट्रायकर जर इथून इथून घेऊन जायचं आहे, कोणी 2 स्टेपमध्ये कसं नेतील? इथून वरती घेऊन जातील, इथे घेऊन जातील. हा काय डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय डायरेक्शन, हे काय डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स डायरेक्शन. एसचे 2 कंपोनंट्स, एक कुठला एस वाय, एक काय एस एक्स. ही डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर. डिस्प्लेसमेंटचा हा कंपोनंट कुठला आहे? डिस्प्लेसमेंटचा हा कंपोनंट कुठला आहे? आणि आपण काय शिकलो? वर्क इज फोर्स इंटू, हा फॉर्म्युला आता शिकलो ना, फोर्स इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ वर्क इक्वल्स टू किती फोर्स आहे? एफ इंटू, सांगा या डिस्प्लेसमेंटचा कोणता कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आहे? एस एक्स. एस एक्स. काहीतरी करून तुम्हाला हा कंपोनंट काढायला लागेल. क्लिअर? आता वरच्या ट्रायंगलकडे या. हा वरचा ट्रायंगल, हा आर आहे, हा थिटा आहे, हा हायपोटेनस आहे, बरोबर. आपण काय करत आठवत तुम्हाला? हा एफ होता, आठवतं? रामदेव पळत पळत गेले, त्याचे केस पकडले, त्यांना बांधलं. इथे अँगल किती होता? थिटा. इथे काय लिहिलं? एफ गॅप थिटा. इथे काय लिहिलं? एफ गॅप थिटा. त्या म्हणजे काय? कोण्यांचं घर, कोण्यांच्या घरा शेजारी कोणती बँक, कोणाच्या घराच्या समोर साईबाबा मंदिर. कळतंय? सेम आहे ना. हा हायपोटेनस आहे, हा थिटा आहे, हा कंपोनंट काय आर गॅप थिटा, हा काय आर गॅप थिटा. हा ट्रायंगल, हा ट्रायंगल, हा कंपोनंट काय आर गॅप थिटा, आणि हा काय आर गॅप थिटा. कळतंय? थिटाच्या शेजारी
थिटाच्या समोर. अहो तुम्हाला याची लेंथ भेटली ना, किती लेंथ आहे याची? डिस्प्लेसमेंट काय शेवटी लेंथच आहे. कळतंय? लॉजिक क्लिअर झालं? लेंथ किती भेटली? आर साइन थिटा. किती डिस्प्लेसमेंट आहे या साईडला? आर साइन थिटा. किती डिस्प्लेसमेंट इथे? ही किती होती माहिती? ही होती आर कॉस थिटा. माहिती ही किती आहे? ही आर मायनस आर कॉस थिटा. या गणितामध्ये दोन प्रॉब्लेम पण टाकू शकतो. मी म्हणू शकतो पॉपकॉर्न कितीने वर गेला? आर कॉस थिटा नाही गेला. अख्खी किती होती? आर. ही किती होती? आर कॉस थिटा. आर मायनस आर कॉस थिटा. पण आता पाहिजे काय? पॉपकॉर्न कितीने पुढे गेला? कारण हे काय? दिस इज कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. किती लेंथ भेटली? आर साइन थिटा. याची व्हॅल्यू किती आहे? आर साइन थिटा. किती वर्क डन आहे? एफ आर साइन थिटा. न्यूमेरिकल मध्ये काय काय होतं? एकतर वर्क डनची ही कन्सेप्ट वापरायची होती, ही वेगळी होती. रिझोल्युशन ऑफ फोर्स यावं लागत होतं. लॉजिकली सुचवण्याची गरज होती की बाबा ही लेंथ मला हवी आहे जी आरने काढता येईल. सगळी ट्रिकी होतं. आता सॉल्व्ह करून दिल्यानंतर सोपं वाटतंय. सुचण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे का? विचार करायला शिकायला लागतं. विचार करता करता ते येणार आहे. लॉजिक क्लिअर झालंय? कळलं नक्की? घालून चला. लिहिलंय? येस, लिहून झालं एवढं? लिहिलं? येस. पुढे यायचं. वरचा पहिला फॉर्म्युला शिकलो आपण काय? एफ बार डॉट एस बार. मग त्याचे नॉर्मल व्हॅल्यू शिकलो काय? एफ एस कॉस थिटा. त्याचे दोन अर्थ शिकलो काय? फोर्स इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट इंटू कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता चौथा अर्थ मला सांगा. फोर्स एफ बार डॉट एस बार त्याला काय म्हटलं आपण? वर्क. थोडं मला सांगा आपण हे कसं करतो? जर माझ्याकडे ए बार आहे, ए बार काय? एक्स आय कॅप, ए वाय जे कॅप, ए झेड के कॅप, आणि माझ्याकडे बी बार आहे, बी एक्स आय कॅप, बी वाय जे कॅप, बी झेड के कॅप. आणि मला पाहिजे काय? मला पाहिजे ए बार डॉट बी बार. एक्स बी एक्स प्लस काय? ए वाय बी वाय प्लस काय? ए झेड बी झेड. आठवतंय? मग वर्क मध्ये सेम वापरता येईल ना. वर्क काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एफ बार समजा असा आहे, एफ एक्स आय कॅप, एफ वाय जे कॅप, एफ झेड के कॅप. आणि एस बार असा आहे, एस एक्स आय कॅप, एस वाय जे कॅप, एस झेड के कॅप. मला पाहिजे काय? एफ बार डॉट एस बार काय? एफ एक्स एस एक्स एफ वाय एस वाय एफ झेड
एस झेड काय विनतो एफ एक्स एस एक्स प्लस एफ वाय एस वाय प्लस एफ झेड एस झेड. वर्कचा तिसरा फॉर्म्युला. जर वेक्टर फॉर्ममध्ये फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दिले असेल तर आपण असं ड्रॉ करू. म्हणजे एक्झाम्पल मी म्हणलं की असं आहे. मी म्हटलं माझ्याकडचा फोर्स आहे 2i कॅप 3j कॅप प्लस 4k कॅप. माझ्याकडे डिस्प्लेसमेंट आहे 5i कॅप 6j कॅप प्लस 7k कॅप. तर वर्क सांगा एफ एक्स एस एक्स 5 दुने 10 एफ वाय एस वाय 3 सक्क 18 एफ झेड एस झेड 4 7 28 बरोबर. किती होणार 56 होणार. युनिट काय फॉर्म्युला क्लिअर झाला घ्यालून. सेम वर्कचे आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघत बघत चाललोय. लिहिलंय येस. येऊन झालं. या पुढे. वर्क 0 असू शकेल का असू शकेल कधी कधी. कॅन वर्क बी 0 येस. केव्हा होऊ शकेल बघू. फॉर्म्युला काय एफ बार डॉट एस बार. बर आन्सर काय एफ एस कॉस थिटा. वर्क 0 करायला एकतर बॉडीवरती फोर्सच अप्लाय नाही करायचा. म्हणजे काय फोर्स अप्लाइड इज किंवा काय फोर्स अप्लाय करायचा पण डिस्प्लेसमेंट होऊन द्यायची नाही. नो डिस्प्लेसमेंट. किंवा काय दोन्ही असणार फोर्स पण असणार आणि डिस्प्लेसमेंट पण असणार पण दोघांच्या मधला अँगल असा असणार की कॉस थिटाची व्हॅल्यू 0 असणार. मला सांग कॉस थिटा 0 कधी असतो कॉस 90 ला 0 असतो. म्हणजे ज्या वेळेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्यांच्यामधला अँगल किती असेल 90 असेल. एक्झाम्पल बघा मी म्हटलं एक बॉक्स ठेवलाय मी इथे. बॉक्सचं मास एम आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला ओढतो कुठं खाली. त्याला 5 kg बॉक्स आहे. कितीला ग्रॅव्हिटेशन फोर्स 5 × 10 किती आला 50 न्यूटन. फोर्स 0 आहे का नाही. आणि ही बॉडी चालली इकडं 5 मीटरने पण या ग्रॅव्हिटेशन फोर्स पण नाही चालली. एक मुलगा आला त्याने त्या बॉडीला ढकललं समोर. इट इज पुश फोर्स अप्लाइड बाय दिस मॅन. पण मी याने किती फोर्स अप्लाय केला त्याचं वर्क नाही काढलं सांग विचारलं. मी विचारलं व्हॉट इज फोर्स वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स. सांगा या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल किती आहे 90 बरोबर. वर्क डन काय होईल एफ एस कॉस 90. फोर्स 0 आहे का नाही किती आहे 50 आहे. डिस्प्लेसमेंट 0 आहे का नाही किती आहे 5 आहे. पण कॉस 90 0 आहे त्या वर्क डन काय बरोबर. एक प्रॉब्लेम एवढा सगळा विचार करून सॉल्व्ह करा. मी म्हटलं जमिनीवरती जर बॉक्स ठेवलाय
आणि वर्क डन 0 आहे. मी काय म्हणलं, ग्राउंडवरती जर बॉक्स ठेवलाय आणि वर्क डन 0 आहे, तुमच्या ह्या मधलं न्यूमरिकल आहे, ते काय म्हणतात, तर त्याचे कॉजेस काय असतील. काय दिलं, वेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, देर इज नो वर्क डन बाय द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्टमध्ये, वर्क डन होत नाही, वर्क डन काय 0 आहे. म्हणतात बरोबर ऑप्शन कोणता, पहिला ऑप्शन दिलाय तो आहे, देर इज नो फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. अहो चुकीचं आहे, ग्राउंड ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट होणार ना. देर इज नो डिस्टन्स मूव्ड बाय ऑब्जेक्ट, बरोबर आहे. बॉडी कशामध्ये, रेस्ट, डिस्टन्स मूव्ह करेन का, नाही, बरोबर आहे. तिसरा, देर इज नो फ्रिक्शन एक्झर्टेड बाय फ्लोअर. चूक, बॉडी जरी रेस्टमध्ये ठेवली असली तर आपण म्हणजे इंटरलॉकिंग होतं ना, म्हणजे काय होतं, फ्रिक्शन आहेच तिथे. तिसरा, चौथा ऑप्शन, द फ्लोअर इज फ्रिक्शनलेस. इथे दिलेलंच नाही, जस्ट दिले का बॉडीला रेस्ट, फ्लोअर संबंधी काय दिलंय का, नाही, बरोबर. काय, देर इज नो डिस्टन्स मूव्ड बाय ऑब्जेक्ट. काही जण असेल इथे, नाही, देर इज नो फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी, कारण आम्हाला दिसत नाही फोर्स. अहो दिसत नाही, मग ग्रॅव्हिटेशन फोर्स आहेच की. क्लिअर झालं का, हे कन्सेप्ट क्लिअर होते. म्हणताय वर्क 0 असेल तर फोर्सेस अप्लाय नाही झाला, डिस्प्लेसमेंट नाही झाली, थिटा 90 असेल, कॉस 90 0 असेल, म्हणजे बॉडीची डिस्प्लेसमेंट दुसऱ्याच कोणत्या फोर्समुळे होईल, आणि आपण ग्रॅव्हिटेशन फोर्सचं वर्क काढू. ग्रॅव्हिटेशन फोर्स खाली, डिस्प्लेसमेंट आडवा, अँगल 90, कॉस थिटा 0, वर्क डन 0. वर्क डन कॅन बी 0 when force applied is 0, displacement is 0, theta is 90. क्लिअर झालं, हे 0 वर्कच्या कंडिशन्स आहेत. असं वर्क पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं, ते पण आपल्याला बघायचंय. क्लिअर झालंय, घालून चला. लिहून झालं एवढं, चला पुढे. आता वर्कडन जे वर्कडन कॅन बी पॉझिटिव्ह, वर्कडन कॅन बी 0, वर्कडन कॅन बी निगेटिव्ह. काय म्हणलं, वर्कडन कॅन बी निगेटिव्ह, 0 ऑर पॉझिटिव्ह. अँगल जर 90 असेल, कॉस 90 किती 0, वर्कडन काय होईल, अँगल जर 0 पासून 90 पर्यंत असेल, अँगल कुठून कुठपर्यंत 0 to 90, तर वर्कडन काय तुमचं पॉझिटिव्ह. का बरं, कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटला. अँगल जर तुमचा 90 to 180 असेल तर वर्कडन काय येतं निगेटिव्ह. कधी अँगल किती 90 to 180. असो 180ला तर परफेक्टली काय निगेटिव्ह वर्कच आहे. इथे पण निगेटिव्ह, इथे पण निगेटिव्ह, इथे पण निगेटिव्ह, इथे पण निगेटिव्ह, इथं तर काय निगेटिव्ह. आणि 90ला काय क्लिअर होतंय. थोडं निगेटिव्ह वर्कचं एक्झाम्पल बघू आपण. ते झाड आहे, खूप नारळ लागलेले आहेत. हा माणूस नारळ काढायला झाडावर चढतोय. हा करतो काय,
पायाने फोर्स अप्लाय करतो कुठे? पाठीमागे, बरोबर. आणि जम्प करतो जातो कुठे? पुढे. डिस्प्लेसमेंट पुढे, फोर्स पाठीमागे, अँगल किती आहे? 180, बरोबर. काय होईल? त्याने फोर्स अप्लाय केला 5 न्यूटनचा, डिस्प्लेसमेंट झाली 2 मीटर. वर्क काय असेल? एफ एस कॉस 180, म्हणजे काय? 5 इंटू 2 कॉस 180 इज -1. वर्क झालं -10 जूल. इथे कुठेही जावा, 0 to 90 मध्ये कुठेही जावा. चला, हा अँगल काय होता? 60. कॉस 60 काय होता? 1/2. समजा फोर्स लावलाय तुम्ही 2 न्यूटनचा, बॉडी गेली पुढे 3 मीटर. वर्क डन काय? एफ एस कॉस 60, 2 इंटू 3 इंटू 1/2. आन्सर किती आहे? +3 जूल. इथे वर्क डन पॉझिटिव्ह, इथे वर्क डन निगेटिव्ह. 90ला काय? असे काहीतरी केसेस, बॉडी आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स खाली, बॉडी पुढे, कॉस थिटा कॉस 90, हा होणार किती? 0. वर्क डन किती? क्लिअर होतंय? म्हणता एकदा, वर्क डन 0 to 90 अँगल पॉझिटिव्ह, 90ला 0, 90 to 180 निगेटिव्ह. फ्रिक्शन कुठलं वर्क करेल? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. का बरं? बॉडीवरचा फोर्स कुठे? बॉडीचं डिस्प्लेसमेंट कुठे? पुढे. फ्रिक्शन फोर्स कुठे? पाठीमागे. अँगल काय? 180. म्हणजेच काय? वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स. क्लिअर होतंय? घ्या चला. कोणतं फ्रिक्शन फोर्स माहिती का? कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. बॉडीचे मोशन होते ना, मोशन होताना कोणतं असतं? कायनेटिक. स्टॅटिक फ्रिक्शनचं वर्क डन नेहमी 0. का? स्टॅटिक फ्रिक्शनला, स्टॅटिकचा अर्थ काय? बॉडी इज ॲट रेस्ट, मोशनच होणार नाही, मोशन होणार नाही, डिस्प्लेसमेंटच नाही. वर्क डन काय? 0. फ्रिक्शनचं काम करू, फ्रिक्शनचं समराईज करून लिहितो इथे मी. वर्क डन बाय कायनेटिक फ्रिक्शन, हे काय? निगेटिव्ह. वर्क डन बाय स्टॅटिक फ्रिक्शन, हे काय? 0. का बरं? तर स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये बॉडी कशी आहे? रेस्टमध्ये, म्हणजे काय? नो नो डिस्प्लेस. क्लिअर होतंय? सगळं लिहून घ्या, एक एक गोष्ट कन्सेप्टच आपली. स्पीड वाढवला आता, काय वाटलं? कळतंय काय? एवढा स्पीड मुलांना डोक्यावर नाही, काय ऐकून सर? लिहून झालं? डन. आतापर्यंत जेवढं डिस्कशन केलं आपण इथपर्यंत, ते सगळं होतं कॉन्स्टंट फोर्स. आतापर्यंत फोर्स काय होता? कॉन्स्टंट. आता इथून पुढे एक नवीन फोर्स येणार आहे, व्हेरिएबल फोर्स. इथं लिहा, अप टू दिस फोर्स इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा अर्थ असतो नॉट वॅरिंग विथ टाइम, टाइम सोबत चेंज होत नाही. आता मात्र फोर्स इन दॅट मे चेंज विथ टाइम, ते मात्र आपल्याला इंटिग्रेशन वापरावं लागतं.
काय बघा पुढं लिहा वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स आणि व्हेरिएबल फोर्सचा अर्थ लिहून घ्या फोर्स वॅरिंग विथ टाइम हा फोर्स कसा आहे तो वेळेसोबत चेंज होत चाललाय मी समजा असं लिहिलं की फोर्स इज ह्याचं वर्णन काय माहिती आहे का अशा फोर्सचं वर्णन असतं इंटिग्रेशन एफ बार डॉट डी एक्स बार जर एक्स डिस्प्लेसमेंट असेल तर किंवा तुम्ही असं लिहू शकता वर्डन इज एफ बार डॉट डी एस बार म्हणता एकदा वेन फोर्स इज व्हेरिएबल इट इज वॅरिंग विथ टाइम वर्क डन इज इंटिग्रेशन एफ बार डॉट डी एक्स बार if the displacement is x varying in steps of dx or work done is integration f bar dot ds bar if displacement is yes varying in small steps of ds clear होतंय चालेल चला हे कुठून कुठे लिमिट्स असतं इनिशियल डिस्प्लेसमेंट टू फायनल डिस्प्लेसमेंट S1 टू S2 लिहिलं हेस लिहून झालंय लिहून घ्या न्यूमॅरिकल चला मी म्हटलं फोर्स आहे एफ बार एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि फाइंड वर्क डन when object is displaced from zero meter to 5 meter. फॉर्म्युला काय एफ बार डॉट डी एक्स बार बरोबर दिलं काय इथं आणि अँड displacement is in the direction of force. Displacement फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आहे फोर्सच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे काय अँगल काय 0 कॉस 0 काय 1 डायरेक्ट फॉर्म्युला काय म्हणजे एफ बार डॉट डी एक्स वर काय होणार एफ डी एक्स सरळ होणार आहे तो कुठून कुठे 0 to 5 मीटर एक्स इनिशियल काय फायनल काय पाय काय विनतोय इंटिग्रेशन एफ किती आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू काय डी एक्स कुठून कुठे 0 to 5 काय विनते इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस काय इंटिग्रेशन एक्स डी बरोबर कुठून कुठे
पण असं करणारे डायरेक्टच करा, डायरेक्ट फास्ट होईल ते. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असतो? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. एक्स रेस टू 2 + 1 3 अपॉन 3. एक्स रेस टू वनचं काय? एक्स रेस टू 1 + 1 अपॉन 1 + 1. एक्स रेस टू 2/2. लिमिट्स कुठून कुठे? 0 to 5 ठेवा. एकदा एक्स का ठेवा, पाय ठेवा. काय होईल? 5³ बाय 3. 5² बाय मायनस एकदा 100 इथे 0 ठेवा. म्हणजे काय? 0³/3 प्लस काय? 0² अख्खी व्हॅल्यू काय येईल? सॉल्व करायचं काय बघतोय? 5³ 5 × 5 25 × 5 125 125/3. 5² 25 25/2. बरोबर? स्टेशन येतंय ना बारीक बारीक छोटं छोटं? येतंय का? काय येते? अख्खं करा. 125 दुप्पट किती? 250. 25 तिप्पट 75. 3 दुने 6. 250 75. किती झाले? 325 बाय 6. 6 पंचे 6 पंचे 30 6 पंचे 30. एक उरला. 6 1 6 55.1 जूल. काय ताई? डन. येस. इंटिग्रेशन मेथड कळली. वर्डनचे पहिला प्रकार काय होता? F⁻.S⁻ Fs cos θ. फोर्स इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. दुसरा काय? डिस्प्लेसमेंट इंटू कंपोनंट ऑफ फोर्स इंटू डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तिसरा कोणता होता फॉर्म्युला आपला वर्डनचा? F⁻.S⁻चा Fx Sx प्लस Fy Sy. मग झाला हा नेक्स्ट फॉर्म्युला. आता ग्राफिकल मेथड लिहा. वर्क डन बाय ग्राफिकल मेथड. वर्क डन बाय ग्राफिकल मेथड. त्याचा साधा सोपा फॉर्म्युला आहे. वर्क डन इज टोटल एरिया अंडर ग्राफ. सॉल्व करताना एक हिंट आहे. कन्सिडर सायन्स. याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. मी म्हटलं की हा ग्राफ तुम्हाला मी दिलाय. ग्राफच तुम्हाला देतो, आपण सॉल्वच करूया. मी काय म्हणलं? वर्क डन इज टोटल एरिया अंडर ग्राफ. वर्क डन इज टोटल एरिया अंडर ग्राफ. हिंट काय? कन्सिडर साइन. सायन्स मात्र कन्सिडर करा. त्याचं न्यूमॅरिकल सॉल्व करू, तुम्हाला आपोआप क्लिअर होईल. न्यूमॅरिकल करू आपण. चला, किती बोललो जोपर्यंत सॉल्व करत नाही तोपर्यंत कळणार नाही. ते लिहा न्यूमॅरिकल. तुमच्या बुकलेट मधलंच न्यूमॅरिकल आहे. काय दिलं बघा इथे न्यूमॅरिकल आहे शेवटी. न्यूमॅरिकल 15 हे वाला असा वाय ऍक्सिस आहे.
हा एक्स ॲक्सिस आहे. इथं मार्क केले 0 2 4 6 8 असे. तर काय 2 4 6 8 10 12 14 2 ने वाढत वाढत ते गेलेत. आणि इथं आहेत ते +5 +10. खाली इथे आहे ते -5 -10. ग्राफ काहीतरी असा आहे. पहिल्यांदा हाईट आहे 0 to 10. आणि मग इथे आहे ते 6 पर्यंत. याच्या खाली आहे -5 पर्यंत. -5 10 पर्यंत. वरती +5 पर्यंत. टेन पासनं +5 14 पर्यंत. -14 खाली पुन्हा आहे -5 पर्यंत. -5 ते 16 पर्यंत. हा किती आहे 14 आहे. हा 16 आहे. हा 6 आहे. हा ग्राफ आहे. नावं दिलीत त्याला. विचारलं काय वर्क डन. ऑप्शन दिलेत A B C D. 45 30 70 आणि 135. बहुते ऑप्शन मॅच करत नाहीये असं वाटतंय मला. बहुते ऑप्शन मॅच करत नाही असं वाटतंय. ऑप्शन सोडून द्या, आपण सॉल्व्ह करू याला. बघा हा पहिला एरिया A1, हा एरिया A2, हा एरिया A4. टोटल वर्क डन काय असेल? टोटल एरिया अंडर ग्राफ. तो काय असेल? A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. A1 कोणाचा एरिया आहे? ट्रायंगलचा. ट्रायंगलचा एरिया कसा काढतो आपण? 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे? 2 4 6. प्लस का -6? +6 ना. हाईट प्लस का -5? +5. बेत्रिक 6 5 त्रिक 15. हा किती आला? हाईट 10, सॉरी हाईट 10 आहे. मल्टिप्लाय बाय 2 हा किती येईन? 30. हा बरोबर. पुन्हा बघा फॉर्म्युला काय? 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस काय? 6. हाईट काय? 10. बेत्रिक किती आला? +30. थोडक्यात ग्राफच्या वर गेला की एरिया पॉझिटिव्ह, खाली आला तर निगेटिव्ह. आला +30. A2 हा एरिया, हा बेस, हा किती आहे? 6 आणि 10 किती? 4 +4. ही हाईट किती आहे? -5. किती आहे? -5. एरिया किती आला? -2 आला
हा एरिया ग्राफच्या कुठे आहे? वरती. लेंथ किती आहे? 4. ही किती आहे? अशी 5. एरिया किती आला? प्लस हा एरिया कुठे आहे? खाली आहे. कसा येणार? निगेटिव्ह मध्ये. का निगेटिव्ह मध्ये? ही लेंथ किती आहे? 14 आणि 16 2. ही खाली आहे ना किती? -5. -5 इंटू 2 किती? -10. सांगा एरिया. -20 20 तर कॅन्सल झाले. 30 -10 गेला किती? 20. मेथड कळली आहे? म्हणता एकदा एक्स ऍक्सिसच्या वरचा एरिया पॉझिटिव्ह, खालचा एरिया निगेटिव्ह, सगळ्या एरियांची ऍडिशन, टोटल एरिया अंडर ग्राफ, हाच वर्क डन आहे. क्लिअर? करा सॉल्व. म्हणजे कन्सेप्ट पण शिकलो आणि तो न्यूमॅरिकल पण सॉल्व झालं. इथून पुढे ही मेथड चांगलं चालेल का? म्हणजे मी कन्सेप्ट घेईन, पटकन बुकलेटचं एखादं न्यूमॅरिकल घेईन, म्हणजे ॲट अ टाइम आपण 3 गोष्टी करू. बुकलेट सॉल्व करणं, त्यानंतर कन्सेप्ट शिकवणं, कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी आपल्या होतील. डन? झालं. तुमचं काम थोडं सोपं होईल. आता जितके टाईप घेतले त्याचा एक माइंड मॅप काढून सगळ्या कन्सेप्ट एकत्र समराईज करू. क्लिअर? हा वर्क आहे. वर्कचा बेसिक फॉर्म्युला काय? F₁ याला घेतल्यानंतर आपल्याला 3 फॉर्म्युले भेटतात. पहिला काय? FS cos θ. दुसरं काय? वर्क इज फोर्स इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ, किंवा तिसरा फॉर्म्युला भेटतो आपल्याला डिस्प्लेसमेंट इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट, द कंपोनंट ऑफ फोर्स. Component of force in the direction of displacement. बरोबर? हे सगळे फॉर्म्युले कसे होते? कॉन्स्टंट फोर्सचे. व्हेरिएबल फोर्स होते का? नव्हते. याच्यामध्ये जे वर्क आहे ते अँगल 90, इथे किती? 0 to 90, इथे किती? 180. 0 to 90 मध्ये वर्क डन काय? पॉझिटिव्ह. 90 to 180 ला वर्क डन काय? निगेटिव्ह. वर्क डन जर असा असेल, हा असेल F₁.S₁, पण त्यातला F₁ असेल Fx_i कॅप, Fy_j कॅप, Fz_k कॅप, आणि S₁ असेल Sx_i कॅप, Sy_j कॅप, Fz_k कॅप, तर F₁.S₁ ची व्हॅल्यू भेटेन Fx Sx प्लस Fy Sy प्लस Fz Sz. हा तिसरा सेट झाला. आणि हे सगळे कसे येते? कॉन्स्टंट. इथं काय? फोर्सेस कॉन्स्टंट. इथं पण काय? फोर्सेस कॉन्स्टंट. ही फोर्स कॉन्स्टंटची साईड आहे. तर
फोर्स व्हेरिएबल असेल तर दोन फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे वर्क डन इज इंटिग्रेशन एफ बार डॉट डी एस बार फ्रॉम S1 टू S2. त्याला असं पण लिहिता येईल एफ बार डॉट डी एक्स बार फ्रॉम X1 टू X2. ह्याचा दुसरा फॉर्म्युला आहे वर्क डन इज एरिया अंडर ग्राफ विथ साइन्स. साइन्स कशा? लाईनच्या वरती गेलं तर काय एरिया पॉझिटिव्ह, तर खाली आलो तर एरिया काय आणि काय बेसिक कन्सेप्ट शिकला आपण. वर्क झिरो कधी असेल, निगेटिव्ह कधी असेल. वर्क झिरो असेल कधी cos 90 असताना. बाकी हे तर केलं आपण ना. हा आणखी एक कन्सेप्ट स्टॅटिक फ्रिक्शन ते टाकतो इथे मी. वर्क डन बाय स्टॅटिक फ्रिक्शन झिरो. कायनेटिक फ्रिक्शन कन्सेप्ट सगळ्या कळल्या का? पक्क्या एकदम. अख्खा माइंड मॅप करा, ड्रॉइंग पेपरवरती लिहा आणि घरी जाऊन चिटकवा. लिहून घ्या सगळं. आज घरी जाऊन काय करायचं, तुम्ही जितकी गंध सॉल्व्ह करता येतील ती करून टाका आज. म्हणजे आजचं काम आज होऊन जाईल. एकदा चॅप्टर एनसीईआरटी मधनं वाचा, कुळवागर न कुळू एनसीईआरटीतनं वाचा आणि ह्यामध्ये आपल्या बुकलेट मधनं क्लासच्या जी गणित करता तेवढी करून टाका. डाऊटचा विचार केला तर मी अर्धा तासच करावं, पण ते काय म्हणतं इंडिपेंडेंट लक्ष देणं होणार नाही करत. प्रत्येक माणसाला सांगायला लागेल. त्याचं सोल्युशन शोधतो मी. एकेकाला त्याला बसवून त्याचा डाऊट त्यासोबत सॉल्व्ह केला तर जास्त बेटर होईल. तर पुढच्या लेक्चरला आहे ना 9ला 8 ते 9, 9 ते 11 आहे ना. 9 वाजता मला भेट पेक्षा अगोदर जस्ट. तर उद्याच भेट डायरेक्ट, उद्याच भेट, उद्या आलेलं भेट. 9 मी 5 मिनिटं अगोदर येतो 8:55. थांब बाहेर 5 मिनिटं सांगतो मी. इथे सांगता येतं मला किंवा लेक्चरमध्ये पण मध्ये ब्रेक भेटतो ना, तुम्ही लिहायला लागले तेवढ्या वेळात असं करताय. मग आणखी एक तुम्ही लिहिता असताना तर फिरत असेल, डाऊट पटकन विचारलं तरी चालतं. डाऊट तयार ठेवा तुमच्या. आता असं कळलं शिकवलं सगळं. येस, लक्ष बंद करतो. बाय बाय.